आपल्या निदर्शनास आणतो की राज्याने देवेंद्र फडणवीसच्या सरकारने एक महत्त्वाचा कायदा केला। आदिवासी वनपट्टाधारक शेतकरी यांची वनपट्टा जो आहे त्याला प्रॉपर्टी कार्ड 7/12 नव्हता, त्यामुळं त्यांना केंद्र सरकार राज्य सरकारची कुठली योजना मिळत नव्हती। ॲग्रीस्टॅक नाही, पीक विमा योजना नाही, कुठली योजना नाही। पण राज्याने आता ऐतिहासिक निर्णय घेतला की आदिवासी वनपट्टेधारकांना आता स्वतंत्र 7E आणि 12E केला। जसं सर्वसाधारण शेतकऱ्याकरता 7/12 असतो, आता वनपट्टेधारकांना 7E आणि 12E मिळणार। त्यातनं सर्व शेतकऱ्यांना आता आदिवासी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांना सर्व योजना लागू होणार केंद्र राज्याच्या। आणि मीरा भाईंदरमध्ये आम्ही पूर्ण चौकशी केली आहे आणि चौकशी करून त्या ठिकाणी एका केसमध्ये आम्हाला दोष आढळला आहे। त्या दोषामध्ये आम्ही त्याचा रिपोर्ट परवाच कलेक्टरकडनं माझ्याकडे आलेला आहे। त्या ठिकाणी तहसीलदारनी चूक केलेली आहे, त्यावर आता आम्ही काही कारवाई करणार आहोत। ही महापालिकेने व्यवस्थित बाजू मांडली नाही आणि हा जो क्लिअर जो आधी 2800 कोटींचा सांगत होते तो आता जवळपास 3500 कोटींपेक्षा जास्त क्लिअर देण्यात आलेला आहे। आज मला नगरसेवक निवेदन देणार आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या विषयावर सविस्तर चर्चा करेल। गरज पडले तर माननीय मुख्यमंत्री याची चौकशी लावेल। सर, तलाठी भरती संदर्भात काही आपण मुदतवाढ देणार आहात का? तलाठी भरती आता निघालेली आहे, या संदर्भात काही ज्या ज्या ठिकाणी मुदतवाढ मागितली त्या ठिकाणी देऊ। तुम्ही आणि सांगितलं की 7 दिवसात तुम्हाला मेसेज दिला आणि निपटारा होईल त्या कामांचा, काय सांगायचं? आज मला नागरिकाची 110 निवेदन आली आहे। त्या निवेदनाची बैठक मी कलेक्टर ऑफिसला बोलवली आहे। प्रत्येकाच्या हातात निवेदन दिलं आहे। त्यांनी स्वतः कलेक्टरला निवेदन द्यायचं आहे माझ्या सहीचं। जिल्हाधिकाऱ्याला सूचना दिल्या आहे की माझ्या सहीने जे जे निवेदन आलं आहे त्या निवेदनावर जिल्हाधिकारी बैठक घेऊन ते निवेदन अंतिम करतील। नाही, आंदोलनाचे मुद्दे बघावे लागतील, काय मुद्दे आहे। यापूर्वीच मराठा आरक्षण संबंधी राज्य सरकारने प्रचंड पुढाकार घेतला आहे आणि जे काय राहिलं असेल ते आपण पुन्हा करू। पण जरांगे पाटीलचं आंदोलन कशा मुद्द्यावर आहे चेक करावं लागेल, कारण यापूर्वी जे मुद्दे मांडले आहेत ते सरकारने सोडवले।